हॅलो. तर आजचा टॉपिक असा आहे की आता 2026मध्ये ज्या मुलांची 10वी आणि 12वीचे एक्झाम झालेले आहे, तर पुढच्या महिन्यात त्यांची CET, नीट, JEE त्यांची एक्झाम असणार, नंतर ॲडमिशन प्रोसेस. मग त्यावेळेला ना काय होणार, घरात ना वाद होणार, आई वडील आणि मुलं. आईवडिलांना नेहमी ना मुलांना चांगल्या कॉलेजेसमध्ये पाठवायचं असतं की तू डिग्री कर, तू काहीतरी कर, तू गव्हर्मेंटची तयारी करा अभ्यासाची. आणि मुलांचं असं असतं की स्किलवर, की मला हे आवडतं तर मी हेच करेल. तर खूप वेळा असं होतं की त्यांचं जमत नाही. मग ना काही घरात तर असं देखील होतं की मुलांना ऐकावं लागतं की ठीक आहे यार, मम्मी पप्पा बोलत आहे ॲडमिशन घे, या कॉलेजमध्ये आम्ही नंबर लावून देतो किंवा आम्ही फीज भरतो. त्या ठिकाणी मुलं ॲडमिशनसुद्धा घेऊन घेतात. पण विषय असा होतो की 3 ते 4 वर्षानंतर मग त्यांना असं म्हणजे वाटतं की आपण हे काय केलं आहे, किंवा डिग्री घेतली आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं होतं, की 10वी-12वीला असताना आपले काही वेगळे ड्रीम्स होते. तर ना ही चुकी अजिबात करू नका. आत्ता सध्या माझं तरी एवढं मत आहे की तुम्ही तुमच्या स्किलवर फोकस करा, की तुम्हाला काय आवडतं. जर पॅरेंट्स ऐकत नसेल, म्हणजे खूप घरांमध्ये होतं आहे ह्या गोष्टीत, पण ना त्यांना समजवा की मी असं असं काहीतरी करू शकतो, करू शकते. तर नक्कीच तुमच्या गोष्टीसुद्धा ते समजून घेतील. आणि त्यांना ना म्हणजे चांगलं जर समजवलं ना की असं असं होणार आहे, आम्ही या गोष्टी करणार आहे, अशा अशा प्रकारे आम्ही पुढं जाणार आहे, तर ते ना तुमची गोष्ट नक्कीच समजतील. म्हणून ना तुम्ही असं रागाच्या भरात किंवा मग हां ठीक आहे, ते बोलता मला ॲडमिशन घ्यायचं तर मी घेऊन घेतो कॉलेजला, डिग्री करून घेतो, या गोष्टींमध्ये नका राहू. आत्ता तुम्ही जे पाऊल टाकताय, तुमच्या स्वप्नांकडे तुम्ही वळताय, तर तुम्हाला जे आवडतं ते करा ना, कारण नंतर या गोष्टीचा खूप त्रास होतो. म्हणजे मी सुद्धा जाणवलेलं आहे किंवा माझ्याबरोबरचे माझे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण असंच झालं. पण काहींनी केलं, आईवडिलांना कन्व्हिन्स केलं की आम्हाला असं असं करायचं आहे, आमची स्किल आहे, आम्हाला आवड आहे, तर तुम्ही देखील असं काही करा. आणि माझं म्हणजे आईवडिलांना पण हीच विनंती आहे की तुम्ही ना तुमचे मुलं जे आहे ना त्यांना समजून घ्या, की खरंच यार आधीसारखं नाही आहे आता. मुलं काही त्यांच्या स्किलवर सुद्धा पुढं वळत आहे, स्पोर्ट्समध्ये जात आहे किंवा काहीतरी त्यांना नवीन काहीतरी आवड आहे आणि ते करायला रेडी आहे, तर त्यांना प्लीज करू द्या. एवढंच सांगते. तुमच्या घरात पण असा काही वाद होत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.